नमस्कार सर्वांना. नीट यूजी 2026 परीक्षेच्या या सविस्तर विश्लेषणात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता बघा, जशी जशी परीक्षेची तारीख जवळ येते ना, तशी अभ्यासाबरोबरच प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी नेमकं काय काय घडणार याची थोडी धाकधूक प्रत्येकाच्या मनात असतेच. आणि म्हणूनच आज आपण नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTAने नुकत्याच दिलेल्या अधिकृत अपडेट्स आणि त्यांच्या आपत्कालीन योजनांबद्दल सविस्तर बोलणार आहोत, जेणेकरून ऐनवेळी केंद्रावर कोणताही गोंधळ उडणार नाही. चला तर मग लगेच सुरुवात करूया आणि बघूया यंदा कोणती विशेष काळजी घेतली जात आहे. सगळ्यात आधी या परीक्षेचा आवाका किती प्रचंड मोठा आहे याचा जरा विचार करा. संपूर्ण देशभरातून तब्बल 22 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. हो, 22 लाख. आता हा आकडा म्हणजे फक्त एक संख्या नाहीये बरं का. ही 22 लाख विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबांची स्वप्न आहेत. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा सुरळीत पार पाडणं हे प्रशासनासाठी एखाद्या महाकाय आव्हानापेक्षा कमी नसतं. म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेत अगदी 100% पारदर्शकता राहावी यासाठी NTAने नियम अतिशय कडक केले आहेत. या एका गोष्टीवरूनच आपल्या लक्षात येईल की या परीक्षेचं नियोजन किती काटेकोर आहे आणि आपणही प्रत्येक नियमाचं तंतोतंत पालन करणं किती महत्त्वाचं आहे. बरं, आता आपण थेट 3 मेच्या प्रत्यक्ष परीक्षेच्या स्वरूपाकडे आणि वेळेकडे वळूया. तर सर्वांना माहीत असेलच की नीट यूजी 2026ची ही परीक्षा 3 मे रोजी होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण देशभरात ही परीक्षा एका शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. वेळ आहे बरोबर दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आता संपूर्ण देशात एकाच वेळी पेपर घेण्याचं मुख्य कारण काय असेल? तर अगदी सोपं आहे. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची पातळी समान राहावी आणि मूल्यमापनात कोणावरही अन्याय होऊ नये. एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवायची, ती म्हणजे पेपर जरी दुपारी 2 वाजता असला तरी केंद्रावर आपल्याला खूप आधी पोहोचावं लागतं. त्यामुळे भर दुपारी आपला मेंदू सर्वात जास्त ॲक्टिव्ह कसा राहील याची सवय आतापासूनच लावणं खरंच खूप फायद्याचं ठरेल. आता पुढे जाऊया. समजा परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक पडताळणी करताना काही अडचण आलीच तर NTAची काय तयारी आहे ते पाहूया. आणि इथे एक गोष्ट क्लिअर करतो, अशा वेळी विद्यार्थ्यांनी अजिबात घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. नेमकं काय होऊ शकतं तिथे? कधीकधी असं होतं की मशीन बोटांचे ठसे ओळखत नाही. याची अनेक कारणं असू शकतात, जसं की अचानक आलेला काही तांत्रिक बिघाड, बोटांच्या ठशांची खराब गुणवत्ता, इंटरनेटची समस्या किंवा अगदी काही वैद्यकीय कारणांमुळेही हे घडू शकतं. विचार करा, वर्षभर रात्रंदिवस एक करून अभ्यास केलेला असतो आणि ऐनवेळी मशीनने अंगठा घेतला नाही तर कुणाचीही धडधड वाढणारच ना. हे अगदी नैसर्गिक आहे. पण मित्रांनो, अशावेळी पॅनिक न होता ही एक अतिशय सामान्य अडचण आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणूनच अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी NTAकडे एक फुलप्रूफ पर्यायी व्यवस्था तयार आहे. समजा तुमचं बायोमेट्रिक मशीनवर मॅच झालंच नाही तर परीक्षा केंद्रावर लगेच मॅन्युअल पद्धतीने ओळख पडताळणी केली जाते. या प्रक्रियेत काय होतं तर तिथले अधिकारी तुम्हाला एक अंडरटेकिंग फॉर्म म्हणजेच हमीपत्र भरायला देतात. हे हमीपत्र भरून दिलं आणि तुमची योग्य ती पडताळणी झाली की तुम्हाला अगदी विना अडथळा पेपर देण्याची परवानगी मिळते. त्यामुळे जर अडचण आलीच तर फक्त शांत राहायचं आणि तिथल्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करायचं. आपला मौल्यवान वेळ न घालवता त्यांनी सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करणं हेच अशावेळी सर्वात शहाणपणाचं ठरतं. आता एका अतिशय गंभीर विषयाकडे येऊया, पेपरफुटीच्या अफवा आणि त्याबाबतची सत्यस्थिती. यावर NTAने काय स्पष्टीकरण दिले ते बघूया. इथे आपण सोशल मीडियाचा आभासी जग आणि प्रत्यक्ष वास्तव यामधला खूप मोठा फरक पाहू शकतो. एकीकडे टेलिग्राम आणि इतर सोशल मीडियावर असे खोटे दावे केले जातात की आमच्याकडे पेपर आधीच आलाय किंवा आम्ही तुम्हाला पेपर उपलब्ध करून देतो. पण दुसरीकडे NTAने अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की सर्व प्रश्नपत्रिका आणि अत्यंत गोपनीय साहित्य अतिशय कडेकोट सुरक्षित त्यांच्या अंतिम ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचलं आहे. त्यामुळे पेपर फुटण्याची किंवा तो आधीच कोणाच्याही हातात पडण्याची शक्यता अक्षरशः 0 आहे. हे ऑनलाईन केले जाणारे दावे 100% खोटे आणि दिशाभूल करणारे असतात. अशा भूलथापांना बळी पडलात तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं, हे नक्की. आणि या संदर्भात NTAचा इशारा अगदी स्पष्ट आणि कडक आहे. जे लोक अशा खोट्या अफवा पसरवतात किंवा विद्यार्थ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर NTAकडून थेट कायदेशीर आणि अतिशय कठोर कारवाई केली जात आहे. जर तुमच्या पाहण्यात असे कोणतेही सोशल मीडिया ग्रुप्स किंवा चॅनल्स आले जे पेपर मिळवून देण्याचं आमिष दाखवत असतील तर त्याबद्दल त्वरित सायबर क्राईम किंवा NTAला कळवा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अशा भामट्यांपासून आणि स्कॅम्सपासून 4 हात लांब राहिलेलंच बरं, कारण शेवटी परीक्षेच्या काळात मानसिक शांतता टिकवून ठेवणं हे अत्यावश्यक आहे. चला तर मग या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे येऊया. विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा आणि अंतिम संदेश. थोडक्यात सांगायचं तर NTAच्या या सर्व मार्गदर्शक तत्वांचा मूळ गाभा आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा आधार एकच आहे,
बाहेरील कोणत्याही गोष्टीचा, गोंधळाचा किंवा अफवांचा स्वतःवर अजिबात परिणाम होऊ देऊ नका. आपलं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त आपल्या तयारीवर केंद्रित करा. शांत राहणं आणि स्वतःच्या अपार मेहनतीवर पूर्ण विश्वास ठेवणं हेच खरं यशाचं गमक आहे. परीक्षा केंद्रावरील प्रत्येक प्रक्रियेची आणि सुरक्षेची जबाबदारी NTAने खंबीरपणे घेतली आहे. त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचा ताण घेण्याची गरज नाहीये. फक्त पूर्ण आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरे जाणं आणि आपला सर्वोत्तम प्रयत्न करणं हेच आता एकमेव उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि शेवटी या सविस्तर विश्लेषणाची सांगता करताना एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहतो. जेव्हा परीक्षेचा ताण शिगेला पोचलेला असतो तेव्हा लक्ष भरकटण्याची शक्यता सर्वात जास्त असते. अशावेळी आपल्याला ठरवायचंय की आपला हा अत्यंत मौल्यवान वेळ आणि ऊर्जा निराधार अफवांकडे लक्ष देण्यात वाया घालवायची की आपल्या यशाच्या अंतिम तयारीसाठी ती 100% समर्पित करायची. ह्या एका प्रश्नाचं उत्तरच आगामी परीक्षेच्या यशाची दिशा ठरवणार आहे. हे सविस्तर विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शांत रहा, सुरक्षित रहा आणि आपल्या ध्येयावर लक्ष अगदी स्थिर ठेवा.